मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठाम आहेत। त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत। मात्र सध्या ते अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामी आहेत। मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार अशी जरांगेंची भूमिका आहे। आज सकाळी 11 वाजता जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहोत असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता जरांगे नेमकं काय करतील पाहावं लागेल। आणखी माहिती घेऊया याबद्दल आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहेत। रवी, ज्या भांबेरी गावात जरांगे मुक्कामाला आहेत त्या गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आधी उपचार घ्यावे आणि नंतर त्यांनी जावं अशी भूमिका गावकऱ्यांची होती, तर उपचार जरांगेंनी घेतलेले आहेत का आणि आज ते जाण्यावर ठाम आहेत का मुंबईच्या दिशेनं? या क्षणापर्यंत मनोज जरांगे यांनी उपचार घेतलेले नाहीत। ग्रामस्थांचा प्रचंड काल आग्रह झाला आणि त्या आग्रहाला विनंती देऊन काहीच क्षण या ठिकाणी विसावा घेऊ आणि नंतर पुढची दिशा ठरवू अशा प्रकारचं त्यांचं बोलणं होतं। पण यानंतर हळूहळू त्यांचे जे महंत आहेत नारायणगडाचे, त्यांच्या आग्रहाने त्यांनी या ठिकाणी मुक्काम करण्याचं ठरवलं आणि आज ते मुक्कामी आहेत। खरं तर ग्रामस्थांचं अजूनही तेच म्हणणं आहे की त्यांनी या अगोदर सर्वात अगोदर उपचार घेतले पाहिजे आणि मग मुंबईची दिशा ठरवली पाहिजे, कारण त्यांची प्रकृती जास्त महत्त्वाची आहे। काल गावातल्या महिला आणि सर्व पुरुष एकत्रित आलेले होते आणि त्यांनी मनोज जरांगे यांना विनंती केली। सध्या ते या ठिकाणी मुक्कामाला आहेत या भांबेरी गावामध्ये आणि काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण 12 वाजता या ठिकाणाहून पुढचं नियोजन करू किंवा मुंबईच्या दिशेनं जाऊ अशा प्रकारचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। माझ्या मागे जर बघत असाल तर ही सगळी आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं हीच बाब आहे सौरभ, की या ठिकाणी पोलिसांची एक मोठी गस्त आहे आणि त्या अगोदरच ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी वेळा आहे की मनोज जरांगे यांनी खरं तर इथून उपचार घेतल्याशिवाय जाऊ नये। त्याच्या पुढची स्टेज हे पोलिसांची असणार आहे। कुठेही पोलीस रिस्क घ्यायला तयार नाही आहे। त्याच्यामुळं दुहेरी कवच मनोज जरांगेंच्या समोर आहे। त्यामुळे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी नेमकं काय करतात किंवा ग्रामस्थांशी या अगोदर ते चर्चा करणार आहेत। 11-12 वाजता ते याबाबतचा ठोस निर्णय घेऊन लागलीच मुंबईच्या दिशेने रवाना होऊ शकतात किंवा निर्णयामध्ये ग्रामस्थांच्या आग्रहाने काही बदल होऊ शकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सर बरोबर रवी, आता उपस्थित लोक आहेत तिथे ग्रामस्थ आहेत की आसपासच्या गावातून सुद्धा नागरिक मराठा समाज तिथे येतोय? बहुसंख्य हे आता आसपासच्या गावामधली लोक आहेत, तर काही ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत। पण बरेचसे चेहरे मला बाहेरचे या ठिकाणी दिसत आहेत की ते सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। काल रात्री मनोज जरांगे यांनी ज्या प्रकारे मुंबईला जाण्याचं आवाहन केलं त्याला अनुषंगून काही कार्यकर्ते तयार देखील झालेत आणि ते मुंबईसाठी आपण जाऊ इथून अशा प्रकारची त्यांची गावी आहे। मात्र ग्रामस्थ हे त्यांच्या उपचारावरतीच ठाम आहेत। कुठेतरी त्यांनी उपचार घेतले पाहिजेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। सौरभ, रवी, का स्थानिकांच्या नेमक्या आता काय भावना आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते तू आमच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यांच्याशी संवाद साधून? नक्कीच सौरभ, आपल्याबरोबर काही आजूबाजूची मंडळी आहेत आणि स्थानिक पण आहेत। दादा, मला सांगा की आता गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, 12 वाजेला जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे मुंबईच्या दिशेनं जाण्याचा, त्या दिशेनं ठाम आहे। आणि राहिला विषय मराठ्यांना माझं विनंती आहे, ज्याप्रमाणे मागच्या वेळेस संभाजी महाराजांचा जसा घात झाला होता स्वराज्यामध्ये, त्याचप्रमाणे जरांगे पाटलाचा सुद्धा घात होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हजारोच्या संख्येने मराठ्यांनी मुंबईकडे कूच करावी अशी ही माझी नम्र विनंती आहे। ग्रामस्थ कालपासून म्हणत आहेत की त्यांनी उपचार घेतले पाहिजे तुमच्या गावातली सगळी मंडळी। दादा, मी हिंगोलीवरून आलो, औंढा नागनाथ तालुक्यातून। काल निर्णायक बैठकीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले। त्यांच्या तब्येतीचे खेडोपाडी हा संदेश पोहोचला आणि एक अश्रूचा, महिला असो पुरुष असो, असा अश्रूचा धूर वाहू लागला आणि त्यानुसार आम्हाला गावकऱ्यांनी आदेश दिला की आपण या परिस्थितीत मनोजदादा पाटील हे एकटे पडणार नाहीत, तुम्ही आपल्या सगळ्या गावांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहत गावकऱ्याचा आदेश घेऊन मी मनोजदादा पाटील यांच्या पाठीमागं किंवा जे मनोजदादा म्हणतील ते आमचं धोरण आणि ते बांधील ते तोरण या दिशेनं आम्ही इकडं आलेलो आहे। सर्व ही सर्व मंडळी ही बाहेर गावची आहे सर्वात महत्त्वाचं, आणि काल रात्रीपासून या गावची ग्रामस्थ आहेत ते इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या सेवेसाठी रात्रभर या ठिकाणी होती। त्यामुळं ही सगळी मंडळी बाहेरची दिसत आहे। मात्र एक आहे की काल रात्रपासून सर्वांचंच म्हणणं हेच होतं की मनोज जरांगे यांनी अगोदर उपचार घेतले पाहिजेत आणि मुंबईची दिशा ही पुन्हा नियोजित केली पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता। आज नेमकं ते मनोज जरांगे काय ठरवतील, ग्रामस्थांनी आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.